दानशूर व्यक्तिमत्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या वयाच्या 75व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून त्या निमित्ताने विविध समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन केले आहे। याच उपक्रमांतर्गत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पनवेल यांच्या वतीने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भरारी 2025 हे करिअर विषयक मोफत मार्गदर्शन शिबिर पनवेलमध्ये मंगळवारी आयोजित करण्यात आले होते। पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या शिबिराचे उद्घाटन प्रमुख मान्यवर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिराला MKCLचे कोकण विभाग समन्वयक जयंत भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अनिल भगत, पुणे MKCLचे वरिष्ठ व्यवस्थापक नटराज कटकधोन, स्वाती जयंत भगत, MSICTCचे विविध विभागातील अधिकृत केंद्रप्रमुख तसेच विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वतःच्या संघर्षमय कारकिर्दीची गाथा विद्यार्थ्यांसमोर मांडली। त्यांनी आपले करिअर कसे घडवले याबद्दलची माहिती देत विद्यार्थ्यांना जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रेरणा दिली आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। जीवनात कॉम्प्युटर शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे। या शिक्षणाशिवाय आता तरुणांना नाही, आता पुढे AI तुमचं आलेलं आहे, त्या AI मध्ये पण आपलं शिक्षण घ्यावं लागेल, तेही पूर्ण करावं लागेल। या सगळ्या गोष्टी करत करत पुढे जायचं आहे। आपोआप पुढे जात नाही, आपल्याला मेहनत करावं लागते, चिकाटी घ्यावी लागते आणि घरी संयमानं पण काम करावं लागतं। थोडं आपल्या बरोबरच्या लोकांना पण साथ घ्यावी लागते आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्व तरुण मुलं जे आहात ही भावी आयुष्याची दिशा ठरवलेली आहे की मी पण कोणते होणार, मोठा होणार, मोठा म्हणजे भरपूर मोठा होणार। काय जाडजूड उंच, आता नाही उंची वाढत, एकदा उंची तुमची म्हणजे 17, 18, 20 वर्ष झाला का मग उंची नाही वाढत, जाडी वाढते पण ती त्रासदायक असते, ती नको आहे। आपले मोठं व्हायचं आहे कीर्तीनं। कशानं मोठं व्हायचं आपल्याला? कीर्तीनं। जे पैसा मिळाला तरी कीर्ती मिळते पण नुसतं पैशानं नाही, लोकांच्यासाठी काम करून आपल्याला मोठं व्हायचं आहे, मग तो खरा मोठा होतो। तर तशा दृष्टीने आपल्याला तुम्हाला सगळ्यांना ज्ञान द्या। मी कुठं आहे, माझी घरची परिस्थिती आहे, गरीब आहे, हे आहे सांगून चालणार नाही। मार्ग काढला, धडपड केली, योग्य दिशा थोडीशी मिळावी लागते पण तितकी जर झाली तर नक्कीच पुढे जाल। त्या दृष्टीने जयंत भगत आणि त्यांचे सर्व सहकारी हे चांगलं जेवण वाचन करत आहेत। या याच्यामध्ये तुम्ही सुद्धा भावी काळात मोठी उंच भरारी घ्या, गरुडाची झेप घ्या आणि त्या दृष्टीनं तुम्ही पुढे या। त्याशिवाय तुम्हाला सर्वांना नक्कीच या भरारीचं नक्कीच चांगला फायदा होईल, गायडन्स होईल। शाव इन्स्टिट्यूट त्यासाठी तुमच्या मदतीला हजर आहे आणि म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो। या शिबिरामध्ये प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक, लेखक आणि व्याख्याते प्राध्यापक विजय नवले यांनी विद्यार्थ्यांना विविध करिअरच्या संधीबाबत सखोल मार्गदर्शन केले। आधुनिक युगात केवळ पारंपरिक क्षेत्रापुरतीच मर्यादा न राहता विविध क्षेत्रामध्येही भरपूर संधी उपलब्ध आहेत, हे त्यांनी उदाहरणासह समजावून सांगितले। UPSCचा पेपर सेट करणारा व्यक्ती हा कायम NCERTच्या पुस्तकातनं पेपर सेट करतो, भले ते डायरेक्ट वाक्य नसेल परंतु त्यातला गर्भितार्थ त्याच्यामध्ये असू शकतो। त्यामुळे NCERT पक्क करणं खूप गरजेचं आहे। कोचिंग क्लास लावू नका किंवा ते चुकीचं करतात असं माझं म्हणणं नाही, परंतु कोचिंग क्लासवरती अवलंबून राहणं आणि हे काही न करणं याच्यातून UPSC परीक्षेमध्ये विद्यार्थी फेल होतात। तर तयारी 10वी पासून करा, 12वी पासून करा, TY नंतर तयारी जर चालू केली तर आपल्याला वेळ कमी मिळतो आणि मग विद्यार्थी वय 25 झालं, 26 झालं, मग खूप अडचणी निर्माण होतात। मला असं वाटतं की ज्यांना करायचं त्यांनी लवकरात लवकर तयारी चालू करा। प्लॅन बी ठेवायचा का नाही तर तुमच्या हातात आहे। तुम्ही जर म्हटलं नाही मी आता 100% टाइम हे यालाच देणार, या सगळ्या परीक्षांना 10-12 तासांची बैठक गरजेची आणि ऍक्टिव्ह स्टडी म्हणजे नुसतंच पुस्तक वाचताय असं नाही वाटतं, अंडरलाईन केलं पाहिजे, पॉईंट्स काढले पाहिजेत, स्वतःच्या नोट्स काढल्या पाहिजेत। इव्हन मी तर म्हणेल की गुगल आणि ChatGPTचा चांगला वापर करा, युट्यूबचा चांगला वापर करा। म्हणजे गुगलला प्रश्न विचारा, ChatGPT तर आपला सेवक असल्यासारखी उत्तर देतो आणि युट्यूबला जे ऑथेंटिक लोकांचे जे व्हिडिओ आहेत ते पहा, सो आपल्याला आयडिया येऊ शकते। सो अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर ट्युशन, तुझा जो शेवटचा प्रश्न होता, दुसरा प्रश्न होता, ट्युशन लावायची गरज आहे का? माझं म्हणणं आहे गरज नाही, पण जर तुला वाटलं की CSAT नावाच्या यासाठी मला गरज आहे, तुला वाटलं की इकॉनॉमिक्स मला कळत नाहीये तर तेवढ्या पुरतं लाव।
पण उगाच कुठेतरी असे 2-4 लाखाचं पॅकेज अर्पण करायचं आणि मग त्यांचा फायदा झाला त्याच्यामध्ये. मला असं वाटतं की या पद्धतीने ट्युशन लावल्यानंतर यश मिळेल असं नाही. बरेच जण त्याचं श्रेय घेतात नंतर, पण या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. मग असे जे 2 वाक्य वापरले ना, वाचत जावे, लिहित जावे वगैरे, हे याच्यात इथे लागतं UPSCला. कारण उत्तम वाचन, उत्तम नोट्स काढण्याचं कौशल्य आणि इंटरव्ह्यूमध्ये चांगलं बोलता आलं पाहिजे. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये बोलण्यासाठीचे कौशल्य. आपण गरज पडली तर फक्त मुलाखत तंत्र ह्या विषयावर माझ्या ओरिजिनल आवाजामध्ये मी 2 तासाचं लेक्चर जेव्हा पुन्हा घेईल तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल की कसली गंमत आहे. इंटरव्ह्यू म्हणजे जिंकता आला पाहिजे. इंटरव्ह्यू गणपती डान्स करताना जेवढा आनंद होतो ना, तेवढा आनंद उत्तम इंटरव्ह्यू देताना व्हायला पाहिजे. यासाठीची तयारी जर आत्तापासून केली तर यश मिळू शकतं. शिबिराच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले आणि भविष्यात असे उपक्रम अधिक प्रमाणात आयोजित करण्याची मागणी केली.